नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ओल्या हरभऱ्याचे वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत. हे वडे वरून खुसखुशीत आणि आतून मऊ लागतात. ते पुदिन्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा चहासोबत उत्तम लागतात. खूप काही साहित्य लागत नाही, मोजक्याच साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते पोहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला पोहे बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. पोहे घातल्यामुळे काय होतील तर वडे खूप छान असे कुरकुरीत बनतील. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 वाटी ओल्या हरभऱ्याचे आपण जे दाणे घेतलेले आहेत ते देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. फक्त पाणी न घालता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. खूप जास्त ही बारीक पेस्ट करायची नाही, थोडेसे जाडसरच असे वाटून घ्यायचे आहेत. तर इथे आपण हे वाटण देखील बारीक केलेल्या पोह्यांमध्ये काढून घेऊया. तर इथे तुम्ही पोह्याऐवजी रवा, तांदळाचं पीठ किंवा ब्रेडचा चुरा देखील वापरू शकता. तर यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ, पाव चमचा इथे आपण हळद घालणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालते आहे. मिश्रणाला चांगलं बाइंडिंग यावं याकरता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. याऐवजी तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठही वापरू शकता. आता सर्व साहित्य एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे. ओल्या हरभऱ्याचे दाणे असल्यामुळे यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाण्याची अजिबात गरज पडणार नाही. पण हे मिश्रण जर तुम्हाला खूपच कोरडे वाटत असेल तर यात तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालू शकता. इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण चांगलं असं एकजीव झालेलं आहे आणि हे मिश्रण हातात घेतल्यानंतर छान असं वळतं देखील आहे, त्यामुळे वडे व्यवस्थित बनवता येतील. तर आता बघा, हातावर असा गोल घेऊन तो चपटा करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित गोलाकारमध्ये याला आकार देखील दिलेला आहे. खूप जास्तही जाड किंवा पातळ बनवायचे नाहीत. तर अशा पद्धतीने इतर मिश्रणाचे देखील मी आता वडे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्या सगळ्या मिश्रणाचे वडे इथे तयार झालेले आहेत. तर हे आता आपण तेलामध्ये घालून आपण हे छान असे तळून घेणार आहोत. दुसरीकडे तेलसुद्धा गरम करत ठेवलं होतं आणि तेल छान गरम झालेलं आहे. आता हळूवारपणे आपण बनवलेले वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आणि तेल देखील मीडियम तापलेलं असावं. आता एका बाजूने हलकेसे तळले गेलेले आहेत. आता बाजू याच्या आपण बदलून घेऊया. साधारण 4 मिनिटं लागतात हे वडे कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळण्यासाठी. तर आता हे वडे छान असे तळले गेलेले आहेत. कलरसुद्धा किती सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण पोहे बारीक करून घातल्यामुळे वड्याचा कुरकुरीतपणा बराच वेळ तसाच राहतो. तर इथे गरमागरम ओल्या हरभऱ्याचे वडे तळून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.